आजकालच्या सुनांना ना एकच प्रॉब्लेम आहे, त्यांना सासू सासरे अजिबात नको आहेत. त्यांना आपले आई वडील चालतात. तुमचे आई वडील पण त्याच वयाचे असतात जेवढे सासू सासऱ्यांचं वय आहे. पण मुलींना काय वाटतंय की सासू मला किटकिट करत्या, आई आई माझी किटकिट करत नाही, ती मला समजून घेते. तर मला काय म्हणायचं आहे, जरी काय काय ठिकाणी म्हणजे सासूचा स्वभाव तसा असेल, पण सगळ्याच ठिकाणी असं होतं असं कधीच होत नाही. तर मला म्हणायचं आहे, तुम्हाला जर सासू सासरे नको आहेत तर मग आता एक प्रथा चालू केली पाहिजे की नवरा जो आहे त्याला त्यांच्याकडंच घर जावईच करून घेतलं पाहिजे. बघा, तुमच्या जर आई वडिलांकडे तेवढी इस्टेट असेल तर घर जावई करून घेतलं तरी आता हे म्हणजे हे पण दिवस लांब नाहीत की जर लग्नच होत नसतील तर तो पर्याय म्हणून त्यांचे आई वडील पण तयार होतील. कारण आता जमाना बदलला आहे, काहीतरी करून मुलांची लग्न झालीच पाहिजेत. हे जे मधला काळ आहे त्या मधल्या काळात खूप लोकांची लग्नच राहून गेलेत. म्हणजे आमच्या एजचा जो काळ होता त्या काळातले अजून काय काय लोक बिना लग्नाचेच बसल्यात. त्यांच्या नंतरच्या लोकांची लग्न व्हायला लागलेत, पण त्या लोकांची लग्न झालेली नाहीत. आता तर काय, आता त्यांचं वय झालं त्यामुळं त्यांनी एकतर बिना लग्नाचे राहायचे किंवा काहीतरी काहीतरी ॲडजस्ट करणे म्हणजे दुसऱ्या लग्नावरती जे असतात असे ॲक्सेप्ट करायचे. म्हणजे लग्न झालेली असतात, काहीतरी कारणानं लग्न मोडलेलं असतं वगैरे, ते तसा ॲक्सेप्ट करायचे. पण त्यांच्या पण मागण्या खूप आहेत, हे लक्षात ठेवा, त्यांच्या मागण्या. आणि दुसरं म्हणजे आता आजकाल एक प्रथा निघाल्या की मध्यस्थीशिवाय लग्नच होत नाहीत. पण ते मध्यस्थ्यांचं पेमेंट ऐकलं ना तर तुम्हाला घाम सुटेल. 1,00,000 आणि 1,50,000 रुपये ते मध्यस्थी घेणार. मग त्यानंतर लग्नाचा खर्च, त्या मुलगीच्या अपेक्षा, त्या मुलगीच्या घरच्यांच्या अपेक्षा, हे सगळं तुम्ही जर देऊ शकत असाल, इतकं इन्कम तुमच्याकडे असेल तर आरामात तुमचं लग्न होईल. आणि नसेल तर तुम्ही लग्नाचा विचार करायचा नाही. आजकालची स्थितीच अशी आहे. आता तर काय, लग्नात दागिने पण तुम्ही घेऊ शकत नाही, कारण दागिन्यावरती पण बंदी आली आहे. मोदीजींनी सांगितलं आहे दागिने वापरू नका, दागिने खरेदी करू नका. त्यामुळं आता आजकाल दागिन्यांचं पण तुटवडा आहे. त्यामुळे लग्नात ॲडजस्ट करणारी बायको मिळाली तर ठिकाणी, ह्या जमान्यात तर ॲडजस्ट करणारी बायको म्हणजे एखादी मुलगी असेल असं मला नाही वाटत. कारण ॲडजस्ट करणं म्हणजे आजकालच्या मुलींना माहीतच नाही. पूर्वी ज्यावेळी मुलगी घरात यायची सून म्हणून, त्यावेळी खूप ॲडजस्ट करावं लागायचं, घरच्यांचं ऐकूनच राहावं लागायचं. सासू म्हणायची तुझ्या घरी जे नियम होते ते आता तिकडं ठेवायचे, आता इथल्या नियमाप्रमाणे राहायचं. तरी मुलींना काहीच प्रॉब्लेम नव्हता. मुलींना वाटायचं की म्हणजे त्यांच्या आईनी पण ते शिकवून पाठवलेलं असायचं की जे काय इथं होतं ते इथं सोड आणि घरी तिकडं गेल्यानंतर तुझ्या सासू सासऱ्यांचं ऐकून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या नियमाप्रमाणे राहा. पण आजकाल असं अजिबात होत नाही. मला जसं हवं तसंच मी राहणार अशी मुलींची वृत्ती झाली. मग ती लहानपणापासून खूप लाडात वाढलेली असते. मग इकडं आल्यानंतर तिला साधी साधी बोलणं, म्हणजे सासूनं थोडं म्हणजे काम सांगितलं, काय झालं तर ते त्यांना बंधन वाटायला लागतं. ते त्यांना त्यांच्यावर निर्बंध लावल्यासारखे वाटायला लागतात. त्यामुळं आजची परिस्थिती खूप भयावह आहे. कुठल्याच बाबतीत आपण विचार करण्याच्या पलीकडं परिस्थिती आहे. एखाद्यानं निभवून नेलं, ॲडजस्ट करणार कोण? तर सासूनं ॲडजस्ट करायचं, नवऱ्यानं ॲडजस्ट करायचं. आम्ही अजिबात ॲडजस्ट करणार नाही असं मुलींचं हे काय आहे. दुसरी गोष्ट, ह्यांना सासू सासरे पण घरात
अडचण वाटायला लागली. मग आता ह्या सासवांनी जायचं कुठं? एकतर वृद्धाश्रमात भरपूर जणांनी पाठवलेलेच आहेत, पण मी आता कालच एक कथा वाचलेली. तर सासू सासरे दोघं रिटायर असतात आणि हिचा नवरा असतो तो अमेरिकेत असतो. मग अमेरिकेत तो तिकडं असताना ही फ्लॅटमध्ये सासू सासऱ्यांबरोबर राहत असते. तर सून काय करते, सासू सासऱ्यांना म्हणजे तिचं वर्क फ्रॉम होम असं काहीतरी वर्क फ्रॉम होम हे काम चालू असतं. घरी बसून ती लॅपटॉपवर आपल्या काम करत असते. मग ती हळूहळू म्हणजे बाहेर जे आपण म्हणतो हॉलमध्ये बसलेली असते, तिथं बसते, काम करत असते. तर सासू तिथं बसलेली असली की जरा मध्ये म्हणजे हालचाल होणार, काहीतरी होणार, तर तिला त्याची हे व्हावं लागते, डिस्टर्ब व्हावं लागतं. मग ती सासूला काय म्हणते, प्रेमानंच म्हणते, सासूला म्हणते तुम्ही आत जाऊन बसा रूममध्ये, मला डिस्टर्ब होतोय. ठीक आहे, आत सासूबाई आत गेल्या. सासऱ्यांना पण ती इथं बसायला मना करते, तुम्ही आत बसा कारण मला कामात डिस्टर्ब होतो. एकदम म्हणजे नॉर्मल बोलून ती सासू सासऱ्यांना आत पाठवते. त्यानंतर ती त्यांना इकडं तिकडं घरात फिरकू देत नाही. माझं काम चाललं आहे, माझा डिस्टर्ब होतो आहे असं म्हणायला लागते. मग ते सासरे गव्हर्मेंट ऑफिसर होते, त्यामुळं ते रिटायर असल्यामुळं ते जरा खूपच हुशार होते. त्यांनी काय केलं, त्यांनी तिचं सामान बाहेर आणलं. मग ही भडकली, माझं सामान का बाहेर आणलं, मी तुम्हाला कधी म्हणजे कोणत्या गोष्टीनं काय केलं आहे? तर सासरे म्हणाले, ए बघ, आमचं वय झालं आहे, ही घराची पाटी कुणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे. फ्लॅटमध्ये नेम प्लेट लिहायची म्हणजे जी हे असते त्याच्यावरती दाखवतो की ही माझ्या नावावरती आहे. त्या सुनेला वाटत असते हे घर आपल्या नवऱ्याच्या नावावरती आहे. तर ते दाखवून देतात सासरे की हे अजून घर माझ्या नावावरती आहे. इथं आम्हाला तुला डिस्टर्ब होतोय ना, तर तू तुझी सोय बघ, आम्ही आमची सोय नाही बघणार. आम्हाला नाही डिस्टर्ब कुणाचा होत, तुला आमचा डिस्टर्ब होतोय, तर तू तुझी सोय बघ. का तर त्यांनी आपलं अजून अस्तित्व ठेवलेलं ते घर सुनेच्या ताब्यात नव्हतं दिलेलं. सुनेच्या ताब्यात म्हणजेच मुलग्याच्या नावावर केलं की ते सुनेच्या ताब्यात झाला. आजकाल ना जर तुम्ही फक्त सुनेच्याच नावावर करावं असं काही नाही, मुलग्याच्या नावावर केलं की झालं. आजच्या मुली हे सगळं माझंच अशा थोरात राहतात. सासू सासऱ्यांनी त्याच्यासाठी काय कष्ट केले असतील, हे कमवायला त्यांना किती घाम गाळावा लागला असेल, किती मेहनत घ्यावी लागली असेल, हे सगळं त्या विसरतात आणि त्यांना ते विचार करायची गरजच नसते. कारण त्या सासूला नवऱ्याची आई म्हणूनच बघत असतात. माझा तिच्याशी काही संबंध नाही, अशी एक नीतिमत्ता झालेली आहे समाजात की नवऱ्याची आई आहे, तिनं नवऱ्यानं आणि बाकीच्यांनी बघून घ्यावं, माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. त्यांना राहायचं असेल तर राहतील, जायचं असेल तर जातील, खायचं असेल तर खातील, नाहीतर उपाशी बसतील. तर आधीच्या काळाची परिस्थिती अशी नव्हती बरं का. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा, माझ्या घरातलं उदाहरण सांगते, माझी आजी कोणत्याही कामाला हात लावत नव्हती. वरनं दारात एक असं कट्टा होता बसायचा, तिथं माझी आजी नेहमी बसलेली दिसायची आणि ती फक्त माझ्या आईवरनं टोमणे द्यायची. पण माझ्या आईला बोलायची हिंमत नव्हती, तिला जाऊन बोलायची हिंमत नव्हती, कारण ती नवऱ्याची म्हणजे आई होती. त्यावेळी बायकोला
आईला बोलायचा आधी सासूला बोलायचा अधिकार नव्हता आमच्या वेळी, म्हणजे माझ्या आईच्या वेळी. आजकाल आमच्या वेळी ते जर असं थोडं निर्बंध असं थोडे थोडे होत आता अजिबातच राहिले नाहीत. आमच्या जर सुना आल्या तर त्या आम्हाला घाबरणार नाहीत, त्यांना घाबरून आम्ही राहायला पाहिजे, अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मला म्हणायचं आहे, तुम्हाला ह्या विषयावर काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.